झालो बळीवंत होवो निया शरणागत, केला घरा तरी घावा, ठाई पाडीला ठेवा. हाता चढे धन ऐसे रचिले कारण, केला घरा तरी घावा, ठाई पाडीला ठेवा. तुका म्हणी मिठी पायी देवोनी केली सुटी, केला घरा तरी घावा, ठाई पाडीला ठेवा. विठ्ठल झालो बळीवंत होवो निया शरणागत, केला घरा तरी घावा, ठाई पाडीला ठेवा. सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्वंद जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा, वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा आणि तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या सामान्य जीवाला, अज्ञानी जीवाला स्वस्थिती वर्णन करून सांगणारा असा अभंग आहे. विठ्ठल अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांना जी प्राप्त झालेली स्थिती होती त्याचं वर्णन करून आपल्याला सांगितलं. महाराज म्हणायला लागले, दुष्काळामध्ये मी जी साधना केली आणि त्या साधनेमुळं मला जी स्थिती प्राप्त झाली, ती स्थिती मला वाटत होतं लगेच माझ्या श्रोत्यांच्या लक्षात येईल. पण ज्यावेळी तुकाराम महाराजांचा अपेक्षाभंग झाला, महाराजांचा हे लक्षात आलं की आपल्याला जी स्थिती प्राप्त आहे ही स्थिती कोणालाही अजून कळालेली नाही. का कळाली नाही? कारण ती स्थिती सूक्ष्म होती, ती अंतर होती, ती अदृश्य होती. आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाला एखाद्याच्या जीवनातली स्थित्यंतर कळतात, त्याच्या जीवनात घडलेले बदल कळतात, पण कोणते? जे दृश्य आहेत, जे स्थूल आहेत, जे बाह्य आहेत ते कळतात. पण अंतर किंवा सूक्ष्म ही स्थित्यंतर कोणाला कळत नाही.
तुकाराम महाराज म्हणायला लागले, माझ्या जीवनातलं बाह्य स्थित्यंतर सगळ्याला कळालं. आधी मी ऐश्वर्यात जीवन व्यतीत करत होतो, माझ्या घरी महाजनकी होती, सगळं व्यवस्थित चालत होतं, मोठा वाडा होता, हाताखाली नोकर चाकर होते, धनदौलत भरपूर होती. ती सगळी परिस्थिती सगळ्यांनी पाहिली. एक नाही, माझी 2-2 लग्न झाली, हे सुद्धा गावांनी पाहिलं. पण ज्यावेळी मध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळाने माझं सगळंच नेलं, दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न करता मेली. या दुष्काळाने माझं होतं नव्हतं ते सगळं नेलं. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, दुष्काळाच्या नंतर स्वतःला सावरून ज्यावेळी भंडाऱ्यावरती भामचंद्रावरती जाऊन साधना केली आणि साधनेनंतर माझी जी आंतरिक स्थिती, त्याच्यात झालेला बदल, हा बदल समाजाला सांगावा, दिसावा असा वाटला, पण तो काही दिसायला तयार नाही. महाराजांनी ठरवलं, लोकांना आपण होऊन कळत नसेल, जाणवत नसेल तर आपणच आपल्या कीर्तनातून सांगू. म्हणून महाराजांनी एका दिवशी कीर्तनात श्रोत्यांना सांगितलं, झालो बळीवंत. बाबा मी बळीवंत झालो बरं का. महाराजांना वाटलं श्रोते मंडळी फार आनंदून जातील आणि काहीतरी वेगळं आपल्याला विचारतील, पुढचं मागचं विचारतील, कोणी काहीच विचारेन. ती मंडळी म्हणायला लागली, मग पुढं काय. एवढ्या सहजतेने महाराजांनी जो विषय गांभीर्याने सांगितला तो श्रोत्यांनी घेतल्यामुळं महाराजांचा थोडा अपेक्षाभंग झाला. महाराजांच्या लक्षात आलं, श्रोत्यांच्या लक्षात आलं नाही मला काय सांगायचं. मी ज्या अवस्थेवरती, ज्या स्थितीवरती आरूढ झालो आहे, ती स्थिती कळावी म्हणून मी हे तुम्हाला सांगतो. तुम्हाला कळत नाही बाबांनो. महाराजांनी ठरवलं, जोपर्यंत श्रोत्यांना कळत नाही तोपर्यंत रोज सांगायचं. रोज महाराज प्रत्येकाला अगदी भेटू सांगायला लागले, झालो बळीवंत, मी बळीवंत झालो, मी बळीवंत झालो. आता तुकाराम महाराज दुसरं काही बोलत नाहीत. हे ज्यावेळी गावातल्या लोकांना कळालं त्यावेळी गावातल्यांना वाटायला लागलं, बहुधा महाराजांच्या डोक्यावरती परिणाम झाला. बरं, नुसता परिणामच झाला असं नाही, तर महाराज पूर्णच बिघडले. गावामध्ये चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा जिथपर्यंत महाराजांची भक्त मंडळी होती तिथपर्यंत पोचली. देहूपासून थोड्याशा अंतरावरती एक गाव, त्या गावामध्ये महाराजांचा एक निष्ठावंत भक्त होता. त्याच्या कानावरती पडलं, जगद्गुरु तुकाराम महाराज सध्या 2 शब्दाचं उच्चारण करतात, झालो बळीवंत. आता हे या 2 शब्दाचा अर्थ विचारात घेतल्यानंतर लक्षात आलं तुकाराम महाराजाला काय म्हणायचं आहे. तुकाराम महाराजाला म्हणायचं, मी बलवान झालो, पण कशाने झालात हे कळालं नाही महाराज, आणि का तुम्ही आम्हाला सांगता हेही कळालं नाही. मग आता ते विचारायकरता काय करावं लागेल, जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे जावं लागेल. म्हणून यांनी आपलं गाव सोडलं, देहू क्षेत्र गाठलं. देहू क्षेत्रात आल्यानंतर आपल्यासारखी काही सज्जन मंडळी त्याला भेटली. त्याने विचारलं, तुकाराम महाराजांचं घर कुठं आहे हो? घर कुठं आहे म्हटल्यानंतर काही जणांनी सांगितलं, बा असं आला तसं सरळ जा, उजव्या हाताला वळा, डाव्या हाताला वळा, तिथे काही घर आहेत, तिथं तुम्हाला तुकाराम महाराजांचं घर सापडेल. तो म्हणाला, असं उजवं डावं चालणार नाही हो, काहीतरी घराची चांगली अशी खूण सांगा ज्याच्यामुळं लवकरात लवकर तुकाराम महाराजांचं घर मला सापडेल. त्यावेळी एकाने सांगितलं, बाबा मी रोज तुकाराम महाराजांच्या घरी जातो येतो, त्यांच्या कीर्तनाला समोर बसून रोज श्रवण करत असतो म्हणे, त्याच्यामुळं मला त्यांच्या घराचं असं लक्षण माहिती आहे जे गावात कोणाला माहिती आहे. काय लक्षण आहे बाबा म्हणे, तुकाराम महाराजांच्या घरासमोर अंगण आहे, तुळशी वृंदावन आहे, झाड आहे, झाडावर 2 बसलेले पक्षी असतात आणि ते बसलेले पक्षी अखंड रामकृष्ण हरी नामस्मरण करतात म्हणे. ते घर तुकाराम महाराजांचं. विठ्ठल त्यांनी हे लक्षण ऐकलं आणि त्याला लक्षात आलं, बाबा हे लक्षण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घराच्या शिवाय इतर कोणाच्या घराचं असणं शक्य नाही. कारण तुकाराम महाराजांच्या संगतीचा हा परिणाम झालेला होता. तिथं देहू क्षेत्रातला तुमच्या माझ्यासारखा मनुष्य तरी रामकृष्णारी भजन करतच होता, पण पक्षी सुद्धा रामकृष्णारी म्हणायला लागले. त्यांनी त्या लक्षण सांगणाऱ्यालाच नमस्कार केला. म्हणे, बाबा काय लक्षण सांगितलं? अद्वितीय असं सांगितलं. उजवं डावं करत आला, त्या भागात आल्यानंतर काही घरं बघायला लागला. काही घरं त्याला दिसली, घरासमोर अंगण दिसलं पण तुळशीचं वृंदावन दिसलं नाही. आता घर आहे, घरासमोर अंगण आहे आणि तुळशीचं वृंदावन नाही, किंवा घर आहे आणि त्या घरामध्ये अंगण जरी नसलं तरी तुळशीचं वृंदावन नाही. आता हे घर कोणाचं असतं? मला एवढं कळतं, हे घर आपल्या लोकांचं तरी नाही. ज्याच्या घरामध्ये तुळशीचं वृंदावन नाही आणि ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही तो आपला नाही, नर आहे नाही, ते घर आहे नाही.
अशा घरावरतीही माणसानी दृष्टी टाकू नये आणि नरावरतीही टाकू नये. तो म्हणाला हे घर तर आपल्या लोकांचं नाही. पुढं आल्यानंतर अंगणात तुळशीचं वृंदावन दिसलं, झाड नाही. पुढं आल्यानंतर झाडही दिसलं पण पक्षी बसलेले दिसले नाही. थोडंसं पुढं आल्यानंतर घर, अंगण, तुळशीचं वृंदावन, झाड, बसलेले पक्षी सुद्धा दिसले, पण ते झाडावरती बसलेले पक्षी रामकृष्ण हरी म्हणतात ना, कीर्तनात बसलेले श्रोत्यासारखे. कितीही कीर्तनकार ओरडून ओरडून मेला तरी हे बिचारे चुकून देवाचं नाव घेत, तसे ते बिचारे बसले काही रामकृष्ण हरी म्हणतात. शेवटी त्याला वाटायला लागलं एवढे दुर्दैवी आहोत का आपण. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गावी आलो, महाराजांच्या गल्लीत विभागात आलो, महाराजांच्या घराच्या जवळ आलो, महाराजांचं घर आपल्याला सापडत नाही. तो म्हणायला लागला आपल्या एवढा दुर्दैवी या जगात दुसरा कोणी नसेल. स्वतःच्या दैवाला तो दोष द्यायला लागला, पण शेवटी स्वतःला सावरलं. म्हणाला बघू आता 2-4 घर शिल्लक आहेत, जर आपल्या भाग्यामध्ये संतांची भेट असेल, तुकाराम महाराजांचं दर्शन असेल, होईल, नसेल तर न होईल, आपण जाऊ इथून. 1-2 घरं पाहिल्या तिसरंच घर त्याला दिसलं सगळ्या लक्षणांनी युक्त. घर आहे, अंगण आहे, तुळशीचं वृंदावन आहे, झाड आहे, पक्षी बसलेले दिसले. तो त्या पक्ष्यांकडे बघायला लागला. ते पक्षी 10-10, 5-5 सेकंदानंतर रामकृष्ण हरी स्पष्ट उच्चार करायला लागले. आणि रामकृष्ण हरी कानावर आल्या आल्या त्याच्या लक्षात आलं हे घर तुकाराम महाराजांचं. आनंदाने त्यांनी महाराजांच्या अंगणामध्ये प्रवेश केला आणि खाली वाकून सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर महाराजांच्या अंगणातली माती उचलली, आपल्या कपाळाला लावली. कपाळाला लावली का लावली, कारण त्याला हे माहिती होतं हे अंगणही सामान्य नाही आणि या अंगणातली माती सुद्धा सामान्य नाही. तुमच्या आमच्या घरासमोरही अंगणच आहे, त्या अंगणातही मातीच आहे. संतांच्या घरासमोरही अंगणच असतं, त्या अंगणातही मातीच असते. आपली माती मातीमोलच असते, तिला काही किंमत नाही, तिच्यात काही सामर्थ्य वेगळं नाही. पण संतांच्या अंगणातली माती काय सामर्थ्य संपन्न होते. ती माती तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाच्या मागं लागलेली जी जन्म मरण परंपरा आहे ते नष्ट करण्याचं सामर्थ्यानं संपन्न झालेली असते. तुमच्या माझ्यासारख्याला जन्म घ्यावा लागतो. काय कारण, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, हेची झाले अंगे हरिरूप, हेची झाले अंगे हरिरूप, हेची झाले अंगे हरिरूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, हेची झाले अंगे हरिरूप, हेची झाले अंगे हरिरूप, हेची झाले अंगे हरिरूप. जन्म घेणे लागे वासनेच्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला जन्म घ्यावा लागतो. त्याचं एक कारण नाथमहाराज सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपल्या अंतःकरणातली जी वासना, त्या वासनेमुळे आपल्याला जन्माला यावं लागतो. आपल्यालाच नाही, वासनेचा संग होय अंतःकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. एखाद्या तपबलाने बलवान झालेला असला तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणात वासना शिल्लक राहिली, त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. आणि जो जो जन्मतो त्याला त्याला मारावं लागतं. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात परिहर्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. उपजेते नासे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेची गा. जे जन्माला येतं ते नष्ट होतं, मरतं जे मरतं ते पुन्हा जन्माला येतं. रहाड गाडग्याप्रमाणे हे चालू राहतं. जन्मही अटळ आणि मरणही अटळ. आपण अनेक वेळेला ऐकलं, अनेक वेळांनी अनेक लोकांनी मरण टाळण्याचा प्रयत्न केला. कुणी कुणी केला? प्रत्येकाने. बहुतेक तर मी शास्त्रानं सांगितलं प्रत्येकाने मरण टाळण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. बघितलं तरी पाहिजे. टळतं का? टळत नाही हे तर निर्विवाद सत्य आहे, पण प्रयत्न केला पाहिजे. प्रसिद्ध उदाहरण आपण भागवतातलं नेहमी ऐकतो ते म्हणजे हिरण्यकश्यपूचं. हिरण्यकश्यपूनी घनघोर तपश्चर्या केली.
तपश्चर्येनंतर ज्यावेळी ब्रह्मदेव प्रसन्न झाले, प्रकट झाले, त्यावेळी त्यांनी मागितलं, त्याला वर माग म्हटलं बाबा. त्यावेळी तो हिरण्यकशिपू म्हणायला लागला, मला अमर करा. म्हणे अमर करणं होत नाही, सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध जाऊन मी काही करू शकत नाही, दुसरं काहीतरी माग. आता दुसरं काय मागायचं? तो म्हणाला, मग आता मला मरण येणार आहे, निश्चित येणार आहे, काहीही केलं तरी येणार, काही कर बाबा, आज ना उद्या तुला मरावं लागणार आहे. ठीक आहे. मग तो म्हणायला लागला, मरण येणारच आहे तर असं द्या. त्या हिरण्यकश्यपूनं थोडंसं डोकं वापरलं. तो हिरण्यकश्यपू म्हणायला लागला, आपल्याला जे मागायचंय तेच मागायचंय, जे मिळवायचंय तेच मिळवायचंय, फक्त भाषा बदलायची. सरळ आपण मागितलं त्यांना मरण अमर करा, तर ते म्हणायला लागलं, नाही मरावंच लागणार, मरण येणारच आहे. मग आपण असं मागायचं, मरण येऊच नाही असं काहीतरी मागायचं. झालं काय, यावर्षी चातुर्मास झाला. चातुर्मास झाल्यानंतर पंढरपूरहून देगलूरला आलो. देगलूरला आल्यानंतर आता चातुर्मासामध्ये तिथल्या दुधाची सवय लागलेली. इथं आल्या आल्या एकदम इथं दूध बदललं. तिथल्या आणि इथल्या दुधामध्ये फार अंतर आहे. दूध 1 दिवस 2 दिवस 3 दिवस पाहिलं, दुधात काही सुधारणा होईना. योगायोगाने जे दूध घालतात त्यांची आणि माझी भेट झाली. पाहिल्या येऊन दर्शन घेतलं. महाराज घरी आहेत का? म्हणे होय बाबा, कुठं गेलो नाही म्हणून घरी आहे. रात्री नव्हतं कीर्तन, सकाळी लवकर उठलं, आपलं भेट झाली. मग मी त्यांनी भांड्यात दूध ओतलेलं पाहिलं लांबून. त्यांना म्हणलं, बाबा तुमच्या गावात एकाला निरोप द्यायचा आहे रे मला. कुणाला द्यायचा आहे महाराज? पण आमच्या पाटलाला द्यायचा आहे, देशमुखाला द्यायचं? नाही पाटील देशमुख नाही. सरपंचाला द्यायचं आहे? नाही मग तेवढ्या मोठ्या लोकांना नाही. मग कुणाला द्यायचं आहे? तुमच्या घरात द्यायचं आहे. म्हणे बायकोला द्यायचं आहे माझ्या? नाही म्हटलं बायकोलाही द्यायचं नाही. कुणाला निरोप द्यायचा आहे? मी म्हटलं तुमच्या म्हशीला निरोप द्यायचा आहे. काय निरोप द्यायचा आहे? नाही तिला एवढाच निरोप द्या, महाराजांनी सांगितलंय थोडं कमी पाणी पीत जा. काय सांगायचं माझ्या लक्षात आलं का तुम्हाला? मला हे सांगायचं होतं दुधात पाणी घालू नको, पण सरळ सांगितलं असतं त्याने दूध देणंच बंद केलं असतं. मला तेच सांगायचं होतं पाणी कमी घाल, पण मी प्रत्यक्ष न सांगता थोडं फिरवून सांगितलं म्हशीला निरोप दे, पाणी पिऊ नको म्हणून. तसं हिरण्यकश्यपूनी काय केलं? म्हणे सर ठीक आहे, मला मरण येणार आहे ना, येऊ द्या. मग असं येऊ द्या. कसं? दिवसा नको, रात्री नको, आत नको, बाहेर नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, माणसाकडून नको, पशुकडून नको, आकाशात नको, जमिनीवर नको, सगळ्या अटीपूर घातल्या आणि सांगितलं असं मरण मला येऊ द्या. ब्रह्मदेवानी पाहिलं, मरण मागितलं ना, मग काम संपलं आपलं. तथास्तु म्हटले, निघून गेले. याला वाटलं आपण अमर झालो, पण झाला का? नाही ना. सगळ्या अटी पूर्ण केल्या आणि केवळ याच्याकरता स्वतंत्र अवतार भगवंतानी घेतला आणि याचा वध केला. का? कारण कोणीही असू द्या, मरावंच लागतं. मरण अटळ आहे. जसं मरण अटळ तसं जन्मही अटळ आहे. मेलं की जन्माला यावंच लागतं. काही जणांनी जन्म टाळण्याचा प्रयत्न केला. कोणी केला? प्रसिद्ध उदाहरण, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, हे 12 वर्षे लपाले रे, खेळासी भ्याले. कोणतं ब्राह्मणाचं पोर कोणत्या खेळाला भ्यालं? हे व्यासपुत्र शुकाचार्य. कोणत्या खेळाला? या प्रपंचरूपी संसार रूपी खेळाला ते भ्यालं. काय केलं? मूल घाबरलं म्हटल्यानंतर तुमचं आमचं असू द्या, नाही तर तुम्ही आम्ही असू द्या. काय करतो? भीती वाटली, लपून बसतो. कुठं तरी कोणाच्या आड तरी लपायचं, नाही तर अशा आड ठिकाणी तरी जाऊन लपायचं. शुकाचार्यांनी तेच केलं. ते लपले. कुठं लपले? आईच्या पोटातच, बाहेरच येईन. किती वर्ष? 12 वर्ष.
12 वर्ष आईच्या गर्भात ते लपून राहिले. अनेकांनी हे ऐकल्यावर म्हणायला लागले असं कुठं होतं का? 12 वर्ष एखादं मूल आईच्या पोटात राहतं कसं? बरं असं राहिलं तर ती आई जगेल का? ते 12 वर्षाचं मूल केवढं, त्याचं वजन केवढं, त्याचा आकार केवढा, तेवढं मूल पोटात राहिलं तर पोट भरून आई मरणार नाही. साधा नियम आहे, याला फार विद्वत्ता लागत नाही, बुद्धी लागत नाही. जोपर्यंत बाळ आईच्या पोटात असतं तोपर्यंत त्याची वृद्धी होत नसते, वाढ होत नसते, बाहेर आल्यावरच होते. त्याच्यामुळं 12 वर्ष नाही 1200 वर्ष जरी ते तिथे राहिले असते तरी तेवढेच राहिले असते. 12 वर्ष लपून राहिले कशा करता? जन्म टाळण्याकरता. टळला का? नाही. का टळला नाही? टाळताच येत नाही. मग त्यांना टाळता आला नाही, आपण टाळू शकू? हिरण्यकश्यपूनी घनघोर तपश्चर्या केली, त्याला मरण टाळता आलं नाही, आपल्याला टाळता येईल? जन्मही अटळ, मरणही अटळ. पण हे अटळ असणारे जन्म मरण टळण्याकरता काय लागत असेल तर एकच लागतं, ते म्हणजे संतांच्या चरणाला लागलेली माती. संत चरणारग लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरणारग लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. वासनेचे बीज जळून जाई. लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. वासनेचे बीज जळून जाई. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. काय होतं संत चरण रज लागले तर? महाराज म्हणतात वासनेचं बीज नष्ट करून टाकतात. कसे लागावे? कसे? सहज. सहज म्हणजे आपली इच्छा नाही. संतांचे चरण रज यावेत, आपल्यावरती पडावेत आणि आपल्या अंतःकरणातली जी वासना आहे त्या वासनेचं बीज जाळून टाकावं, आपली इच्छा नाही. तरी पण ते संत चरण रज येऊन लागले, काय परिणाम करतात? अंतःकरणातली ही वासनेची जी बीजं आहेत ती सगळी बीजं जाळून टाकतात. आणि मग ते निर्बीज झाल्यानंतर वासनेमुळं तरी जन्म आहे, आणि जन्माला येतो तो मरतो. मग वासनाच नष्ट झाली, जन्म नाही. जन्म नसल्यामुळं मरण नाही. ही अटळ असणारी जन्म मरण परंपरा टळते. याला कारण संतांच्या चरणाला लागलेल्या मातीचा एक कण जास्ती लागत नाही. हे ह्याला माहिती असल्यामुळे यांनी काय केलं? तिथली चिमूटभर माती उचलली, कपाळाला लावली. तो म्हणायला लागला एवढ्या चिमूटभर मातीमध्ये एखादा तरी असा कण असेल ज्या कणाला तुकाराम महाराजांच्या चरणाचा स्पर्श झालेला असेल आणि त्याच्यामुळं तो कण माझ्या कपाळाला लागला, संपलं. म्हणजे ज्ञानोबाराय सांगतात ती अवस्था मला प्राप्त होणार. काय सांगतात ज्ञानोबाराय? मागुलिया जन्मा झालो, मागुलिया जन्मा ज्ञानदेवाची ती ज्ञानदेवाची हरी पाठणे ज्ञानदेवाची ती हरिपाठने मागुलिया जन्मा मुक्त झालो. ज्ञानोबराय म्हणतात मागुलिया जन्मा, मागुलिया म्हणजे या जन्माच्या मागाहून येणारे सगळे जन्म, त्या जन्मातून मी सुटलो. कोण सुटतो? नामधारक सुटतो. तसंच हा म्हणायला लागला मला सुद्धा हेच प्राप्त झालं. तुकाराम महाराजांच्या पायाला लागलेल्या मातीचा कड मी कपाळाला लावला, या माझ्या जन्माच्या मागाहून येणाऱ्या सगळ्या जन्मातून माझी सुटका झाली. अर्ध काम आपलं झालं, मोठं काम आपलं झालं. आता जे काम मनात धरून आलोय ते काम करायचं. तुकाराम महाराजांना भेटायचं, दर्शन घ्यायचं, आपल्या अंतःकरणातल्या शंका त्यांच्यासमोर मांडायच्या, निवेदन करायचं, त्याचं उत्तर घ्यायचं, गावाकडे जायचं. असा विचार करून तो महाराजांकडे आला. आता घराच्या अंगणात उभा होता. त्याने विचार केला आज जाऊन आता महाराजांना भेटायचं, दर्शन घ्यायचंय.
पण ज्यांच्या घरात आपण आलो आहोत ते घरही सामान्य नाही, आणि ज्यांचं आपण दर्शन घेणार आहोत ते महाराजही सामान्य नाही. महाराजांचा अधिकार एवढा मोठा असल्यामुळं ते घर घर न राहता ते मंदिर झालं, आणि त्या मंदिरातली देवता झाली जगद्गुरु तुकाराम महाराज. मग आता आपण सामान्यपणे तुमच्या माझ्यासारखा वारकरी ज्यावेळी पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाकरता मंदिराजवळ येतो त्यावेळी काय करतो? जो खरा निष्ठावंत हाडाचा वारकरी आहे तो कधीच आजूबाजूच्या दुकानात बघत फिरत नाही. कोणत्या दुकानात कोणती खेळणी चांगली आहे, ही नातवाला घ्यायची, काही नातीला घ्यायची, काही कोणाला घ्यायची, अजिबात मनात विचार नाही. काही जण ते कुंकू बुक्क्याच्या मागं लागतात, काही जण पेड्याच्या मागं लागतात, काही तर केवळ उदबत्ती घ्यायला पंढरपूरला. चांगली उदबत्ती मिळते महाराज म्हणून पंढरपूरला. हाडाचा वारकरी कुठल्याही दुकानात पाहत नाही, त्याची नजर वर असते. कुठून मला पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसेल. कळस दिसलं की पहिल्यांदा कळसाचं दर्शन, आणि मग आज जाऊन पांडुरंगाचं. यांनी विचार केला आपण हेच करू, पहिले कळसाचं दर्शन घेऊ मंदिराच्या, मग आज जाऊन आतल्या देवतेचं घेऊ. म्हणून महाराजांच्या घराकडे असं वर बघायला लागला, घर पाहायला म्हणायला लागला हे घर महाराजांचं. असं घर, महाराजांची कीर्ती केवढी, महाराजांचं ज्ञान केवढं, घर कसं असं कसं होतं महाराजांचं घर? महाराजांनाच विचारा ना. महाराज म्हणतात एका दिवशी पंढरीशी परमात्मा माझ्याकडं पाहुणा म्हणून आला. पाहुणे घराची आधी आले काय करू उपचार, खूप मोडकी गरज. आधी आले ऋषिकेचे, काय करू उपचार, खूप मोडकी गरज. दरदरीत पाण्यामध्ये रांधियला कन्या, पाहुणे घराची आधी आले ऋषिकेची, काय करू उपचार, खूप मोडकी गरज. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. तुकाराम महाराज म्हणतात एका दिवशी पंढरीश परमात्मा माझ्याकडे पाहुणा म्हणून आला. आला तो कसा आला? मी बेसावत असताना, आणि एकदम दारात येऊन परमात्म्याने येऊ का म्हटलं. काय अवस्था झाली महाराजांची, जी तुमची माझी होईल तीच. समजा आपण सकाळच्या वेळी घरामध्ये काहीतरी काम करतो आहोत, आणि कोणीतरी गावातला एखादा मोठा प्रतिष्ठित आपल्या दारात येऊन उभा राहिला आणि म्हणायला लागला येऊ का. आता आपण पहिल्यांदा पाहतो कोण आहे बाबा येऊ का म्हणणार. पाहिलं एकदम एवढी मोठी व्यक्ती दारात, आपल्याला कळत नाही काय करावं. घर सावरावं, स्वतःला सावरावं का त्यांना या म्हणावं, बसा म्हणावं, स्वागत करावं, काय उपचार करावेत त्यांना आपल्याला कळत नाही. तसंच महाराजांचं. महाराज म्हणायला लागले देव दारात उभा आहे आणि काय उपचार करावेत कळत नव्हतं. कारण पाहुणा आला म्हटल्यानंतर उपचार करणं आपली संस्कृती आहे. पाहुणा आला म्हटल्यानंतर आपण काय उपचार करतो? काय करतो? सगळ्यात पहिल्यांदा पाय धुवायला पाणी देतो, पाय पुसायला हात पुसायला टॉवेल पंचा देतो, बसायला आसन खुर्चीची व्यवस्था करतो, चहा पानाची फराळाची जेवणाची व्यवस्था करतो. ही आपली संस्कृती आहे. पहिल्यांदा पाय धुवायला पाणी दिलं जातं, आणि ही संस्कृती आता खेड्यातून टिकून आहे, शहरात नाही बरं. खेड्यामध्ये पाहुणा आला म्हटल्यानंतर पाय धुवायला पाणी दिलं जातं. शहरामध्ये पाय धुवायला सोडा, प्यायला सुद्धा पाणी देत नाही, प्यायलाही पाणी मिळत नाही. उलट ती शहरातली मंडळी आपल्यासारख्याला नावं ठेवतात. काय पद्धत आहे, पाय काय धुवायचे, हात काय धुवायचे, बाहेरच काय करायचं, काय गावंढळ पद्धत आहे, गावठी पद्धत आहे, कशाकरता हातपाय धुवायचे. अनेकांनी आक्षेप घेतले, आपल्यासारख्याला नावं ठेवली. पण मागं 2 वर्षाखाली कोरोनाने दाखवून दिलं का नाही, का बाहेर हात धुवायचे, का बाहेर पाय धुवायचे, का बाहेरची घाण घरात आणायची नाही, का एकमेकाचे कपडे वस्तू वापरायचे नाहीत, का हातात हात सुद्धा द्यायचं नाही, हस्तांदोलन करण्याची ही आपली पद्धत नाही जी आता केली जाते. भागवतामध्ये सुद्धा वर्णन मिळतं, आपल्याला दिसून येतं. ज्यावेळी भगवान आणि अर्जुन भेटले त्यावेळी त्यांनी हस्तांदोलन केलं, पण कसं केलं असं नाही, हे शेक हँड झालं. हस्तांदोलन भगवंतानी कसं केलं, आपल्या दोन्ही हाताने त्यांचे दोन्ही हात धरले. ही पद्धत आपली. ते एका हाताने एक हात धरून हलवत बसायचं किती वेळ, ती आपली पद्धत नाही. काय करायचं हे सगळं? कारण बाहेरचे जंतू आपल्या घरात येऊ नयेत आणि घरच्यांना त्याचा काही प्रसार होऊ नये म्हणून पाय धुवायला पाणी दिलं जातं.
बरं, आता पाय धुवायला पाणी सगळ्याला सरसकट एकसारखं द्यायचं का? नाही ना. काही जणाला पाय धुवायची जागा दाखवायची. हे बघा इथं माहिती आहे जागा जा पाय धुवणे. कोणाला? जो रोज येतो, 2 दिवसार 4 दिवसार येतो त्याला. पण समजा एखादा वर्षा 6 महिन्याला येणार असेल तर त्याला जागा दाखवायची नाही, त्यांना तिथे घेऊन जाऊन आपण पाणी भरून द्यायचं. पण समजा आपल्या दारामध्ये देव आहे, आपल्या दारामध्ये संत महात्मे आहेत, आपल्या दारामध्ये गुरु महाराज उभे आहेत, त्यांना जागाही दाखवायची नाही आणि तांब्या भरूनही द्यायचं नाही. मग आपण त्यांची पहिली पाद्यपूजा अंगणात केली पाहिजे. अंगणात पाट मांडायचा, त्याच्यावर त्यांना उभं करायचं, पाय धुवायचे, हळद कुंकू लावायचं, हार गंध फुलं सगळं करून आदराने आत घेऊन जायचं. ही मर्यादा. तुकाराम महाराजांना हे सगळं माहिती होतं, म्हणून महाराजांनी देवाची पहिली पाद्यपूजा अंगणात केली. आपल्या उपरण्याने पाय पुसले, हळद कुंकू पायाला लावली, जे काही जवळ असेल त्याच्याने देवाचे उपचार करून देवाला आत आणला. आता घरी बसवायचं. कुठं बसवायचं? देवाला खाली थोडंच बसवता येतं, उंच आसनावर. आता उंच काय, घरात पलंग होते गेले बाबा सगळे, आता बाज आहे. देवा थांबा, बाज घालतो बसायला. धावत पळत तुकाराम महाराज गेले आणि बाज ओढायला लागले. ज्या बाजेला हात लावत ती मोडकी. घरी मोडकी या बाजा, वरी वाकळाच्या शेजा. मोडक्या बाजेवरती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वाकळ घातली आणि त्याच्यावर देवाला बसवली. आता ती वाकळ कशी असते माझ्यापेक्षा जास्ती आपल्याला माहिती आहे. सगळ्यालाच ती सहन होईल असं नाही. देव तर एवढा नाजूक. तुकाराम महाराजांनीच वर्णन केलं की नाही? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवीश शीतळा दोपरिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवीश शीतळा दोपरिया, रवीश शीतळा दोपरिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवीश शीतळा दोपरिया, रवीश शीतळा दोपरिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सुकुमार, अतिशय कोमल. त्या देवाला बसवलं कुठं? वाकळाच्या शेजार. देव किती नाजूक आहे याच्याकरता एक उदाहरण सांगायची जुनी कीर्तनकार मंडळ. उत्तरेमध्ये एक दासी होती, अतिशय सुंदर, अतिशय नाजूक. तिच्या सौंदर्याचं वर्णन करत असताना, नाजूकपणाचं वर्णन करत असताना असं वर्णन केलं जायचं म्हणे, ती ज्यावेळी पान खायची आणि पान खाल्ल्यानंतर जे लाल तोंडात जमा होतं ते गिळायची, त्यावेळी बाहेर समोर बसलेला तो आवंडा खाली जाताना दिसायचा. एवढी नाजूक, एवढी नितळ कांती, रूपवान सगळंच होतं. एका दिवशी झालं काय, केस वाळवत ती खिडकीत बसली वरच्या मजल्यावर. खालून एक साधू महात्मे जात होते. त्या महात्म्याने सहज असं नजर वर केली, त्यांना ती बाई दिसायला दिसते. क्षणभर पाहिलं, एकदम गालात हसले आणि पुढे निघाले. या बाईला हे नवीनच होतं. एखाद्या पुरुषाने माझ्याकडे पाहावं आणि हसावं, तिला अपमान वाटला. लगेच ती बाई तर पायऱ्या उतरून खाली आली, महाराजांच्या समोर येऊन आडवं येऊन, ओ बाबा म्हणे थांबा. काय झालं बाई? म्हणे तुम्ही पाहिलं माझ्याकडे? पाहिलं. गुन्हा आहे का? नाही नाही, पाहणं गुन्हा नाही, पण तुम्ही का हसलात सांगा. का हसलात? म्हणे हसायसारखं माझ्यात काय व्यंग दिसलं तुम्हाला? कोणत्या अवयवात व्यंग दिसलं सांगा. डोळ्यात आहे, नाकात आहे, कानात आहे, कशात आहे, रंगात आहे, कोणत्या अवयवात दिसलं सांगा. साधू महात्म्याची नजर आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाची नजर याच्यामध्ये हेच अंतर आहे. आपली नजर फक्त बाह्यांगावर जाऊन थांबते, संतांची नजर अंतरंगापर्यंत जात असते. ते महात्मे म्हणाले, बाई तुझ्या बाह्यांगात कुठलाही दोष नाही, कुठलंही व्यंग नाही, पण अंतःकरणातलं व्यंग मला दिसलं. तुला गर्वाची बाधा आहे, तुला अभिमान आहे तुझ्या रंगाचा, रूपाचा, नाजूकपणाचा. तुला वाटतं माझ्या एवढं सुंदर कोणीच नाही, माझ्या एवढं सुंदर नाजूक या जगात कोणी नाही, रूपवान कोणी नाही. अगं बाई, असा अभिमान धरू नको.
ती म्हणाली कोण आहे सांगा ना, मग दाखवा ना. दाखवायचं काय म्हणे, पाहायचंच असेल तर जा पंढरपूरला, विटेवर उभा आहे. एवढंच सांगितलं, पंढरपूरला विटेवर उभा आहे. त्या बाईला वेड लागलं, माझ्यापेक्षा सुंदर कोण आहे बघावं म्हणून त्या बाईनं 2-4 सहकारी सोबत घेतले, पंढरपूर गाठलं. तिथल्या लोकांना विचारायला लागली इथं विटेवर कोण उभं आहे. आता पंढरपूरचे माणसं आहेत महाराज, बोलण्यावरून लगेच माणूस ओळखतात, आणि नुसतं ओळखत नाहीत, कुठं नेऊन त्याला फसवायचं तेही ठरलेलं असतं. नुसतं ओळखणं कुठलं, बघितल्या कळलं, अरे ही आपल्याकडची नाही, चला तिला दाखवा. देवासमोर आणून उभं केलं, म्हणे हा बघा हा विटेवर उभा आहे, पांडुरंग म्हणतात याला. देवाचा श्री विग्रह, त्या मुक्तकेशी नाव त्या बाईचं. त्या मुक्तकेशीनं पाहिल्या म्हणायला लागली हा सुंदर, हा रूपवान, हा नाजूक. त्या काय महात्म्याला कळतं का नाही, अरे बघा हा, याला सुंदर म्हणायला काय, म्हणे डोकं असं वर आलेलं, कानात काय असं मासोळ्या अडकवलेल्या, नाका एवढं मोठं आहे, काय गालावर खड्डे पडलेले आहेत, काय सुंदर आहे, काय रूप आहे याचं, रंग तर असा काळा, याच्यासारखा काळा जगात दुसरा कोणी नाही, ठाईचा चिकाळा, अनादी बहुकाळा, याच्या एवढा काळा दुसरा कोणी नाही. बरं नाजूक म्हणावं तर दगडाचा, काय म्हणून त्यांनी वर्णन केलं. आपणही त्या महात्म्यावरती विश्वास ठेवला आणि तिथून इथपर्यंत आलो. आणि इथं हे ध्यान बघावं लागायला लागलं आपल्याला. मनात विचार चालू, मागच्या लोकांनी म्हटलं भाऊ बाई दर्शन घ्या, चला आम्हाला पुढं दर्शन घ्यायचं, जायचं आहे, देव येतो. या बाई समोर प्रश्न निर्माण झाला की याच्या पायावरती डोकं टेकवायचं कसं, दगडाची मूर्ती, मी एवढी नाजूक आहे, अलगद जरी माझं मस्तक मी पायावरती टेकवलं तेवढ्यानीच माझ्या कपाळाला छिद्र पडेल आणि रक्त व्हायला लागेल, जखम होईल जखम. मग काय करा. त्या बाईनी मधला मार्ग काढला, आपला उजवा हात देवाच्या पायावर ठेवला, त्याच्यावरती डोकं टेकवलं, पुन्हा डोकं काढलं, हात काढला आणि देवाच्या पायाकडे बघायला लागली. जगातली सगळ्यात नाजूक स्त्री, त्या नाजूक स्त्रीच्या नाजूक स्पर्शाने देवाच्या पायाला खड्डा पडला. मला सांगा देव किती नाजूक असेल. विठ्ठल एवढ्या नाजूक परमात्म्याला बसवलो कुठं, वाकळाच्या शेजा, वाकळेवरती बसू. बर खायला काय दिलं, दरदरीत पाण्यामा जिरान दिल्या, मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे. सगळं तुकाराम महाराजांनी त्या दिवशी जे जे घडलं ते अभंगातून सांगितलं. पण हे सांगत असताना आपलं घर हे कसं सांगितलं. कोप मोडकी जर्जर, मोडकळीला आलेलं तुकाराम महाराजांचं हे घर. आम्ही सदैव सोड की आम्ही सदैव जवळ तापोर धाके, जवळ तापोर धाके, जावो पुढते भेगे, जावो पुढते भेगे, उतरे घर राखे दी, उतरे घर राखे दी, उतरे घर राखे दी, उतरे घर राखे दी, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे ती वेगळी कुतरी घर राखीती. महाराज म्हणतात आम्ही सदैव सुडके म्हणजे दरिद्री,
जवळ यायला चोर घाबरतात अशी आमची अवस्था. आम्ही ज्यावेळी घरातून बाहेर पडतो त्यावेळी आमच्या घराचं रक्षण कोण करतं? कुत्री घर राखीती. कोणती कुत्री? महाराजांनी सांभाळलेली नाही, गावातली मोकाट कुत्री, ज्यांना कोणी वाली नाही, स्वामी नाही, मालक नाही. महाराज बाहेर पडले की तेच घरात घुसायचे आणि त्या महाराजांच्या घराचे कुत्रेच मालक. आजकाल अनेक महाराजांच्या घराचे कुत्रेच मालक जाईल. दुसरीकडे जाऊ नका, मला म्हणायचं वेगळं आहे. महाराज म्हणायला लागले असं आमचं घर. घर छप्पर काय मोडकळीला आलेलं, दार म्हणजे काय नुसत्या चौकटी पटच नाहीत. असं घर यांनी पाहिलं. तो म्हणायला लागला हे घर महाराजांचं. तुकाराम महाराजांचे अभंग घ्यायचे, त्याच्या खाली तुकामणी असलेली नाममुद्रा खोडायची, तिथं आपलं नाव घालायचं आणि महाराजांचे अभंग आपल्या नावाने प्रसिद्ध करायचे. असं करणारा सालो मालो त्याचं घर कसं राजाच्या राजवाड्यासारखं, आणि महाराजांचं घर असं. जाऊ द्या म्हणे, प्रारब्धाचा भाग आहे. प्रारब्ध अनुकूल होतं त्यावेळी महाराजांनी ऐश्वर्य भोगलं, प्रतिकूल झालं दारिद्र्य भोगावं लागतं आपल्याला. काय आपण काही कोणाचं प्रारब्ध बदलू शकत नाही. आपण आपलं एकच काम करावं, महाराजांना भेटावं, प्रश्न मांडावेत, उत्तर घ्यावं जावं. म्हणून त्यांनी उभ्या उभ्या आवाज दिला. आहेत का महाराज घरात? महाराज घरात नव्हते. आईसाहेब घरातून बाहेर आल्या. त्यांनी पाहिलं, अरे कोणीतरी नवीन दिसतो. कोण आहेस बाबा? नाव सांगितलं. कुठला आहेस? गाव. कशासाठी आलास? महाराजांकडे काम आहे. काम आहे म्हटल्यावर आईसाहेबांनी असं खालून वरपर्यंत पाहिलं त्याला. आमच्या महाराजाकडे काम आहे? आमच्या? म्हणे होय आईसाहेब. असं का विचारता? महाराजांकडेच काम आहे. आईसाहेब म्हणाले, बाळा अजून तुझी त्यांची भेट नाही, तुला एक मोलाचा सल्ला देत. काय? त्यांची भेट व्हायच्या आधीच इथून आल्या पावली परत जा, अजिबात भेटू नको. का आईसाहेब? म्हणे यांना भेटशील तर बाबा तुझ्या घरच्याची अवस्था आमच्यासारखी होईल. बघ गळ्यात सोन्याचा फुटका मणी राहिला नाही, लेकरांकडे बघ अंगावर कपडे नाहीत, खायला कधी मिळतं ते मिळत नाही अशी अवस्था. घराची अवस्था पाहिली कशी आहे. यांच्या नादी लागू नको. जा बाबा जा, तुझं कोणतंही काम हे करू शकत नाहीत. शहाणा असशील तर आल्या पावली परत जा. तो म्हणाला, आईसाहेब तुम्ही सल्ला मोलाचा दिला, पण मला माझी अडचण ही आहे, माझं काम जगद्गुरू तुकाराम महाराजांशिवाय जगात दुसरं कोणी करू शकत नाही. आईसाहेब म्हणाला, असं होय? असं बरं झालं म्हणे. आमचं एक येडं होतं, त्या येड्याला हे येडं भेटलं. तुकाराम महाराजांना आईसाहेबांनी वेडं म्हटलं. तो म्हणायला लागला, आईसाहेब कुणाला वेडं म्हणतात? तुकाराम महाराजांना. अधिकार काय त्यांचा? तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी, म्हणून रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वर, म्हणून रामेश्वर, चरणी मस्तक ठेविले. आरती तुकाराम. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे, चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा. तुकाराम महाराजांची तुलना करायला लागलं तर ब्रह्माच्या तुलनेला ते उतरले आणि तुम्ही त्यांना वेडं म्हणता. आईसाहेब म्हणायला लागले, वेडं म्हणू नको तर काय करू म्हणे. उद्योग नाही, धंदा नाही, काहीही करत नाहीत, कुठेही लक्ष नाही, सगळं सोडून देईल. तो म्हणाला, जाऊ दे आईसाहेब, मला आत्ता तुकाराम महाराज कुठं भेटतील सांगा. आईसाहेब म्हणाले, अरे कुठं काय भेटतील, दुसरा काय धंदा आहे त्यांना. तो गळ्यात भोपळा घेतात. भोपळा. आई साहेबांनी आयुष्यात विण्याला कधीच विणा म्हटलं नाही, कायम भोपळाच म्हणायचे. चूक नाही, ते खालचा डेरा भोपळ्याचाच असतो, पण त्याला विणा म्हटलं. आईसाहेब म्हणायचे नाहीत, विणा नाही भोपळा. तो भोपळा गळ्यात घेतात आणि त्या काळ्याचं नाव घेतात. काळा म्हणजे पांडुरंग. बस. आता काळ्याचं नाव घेतात हे सांगत असताना देवाची आठवण झाली आणि ज्या शिव्या द्यायला सुरू केल्या आईसाहेबांनी, एक झाली का दुसरी, दुसरी झाली का तिसरी, तिसरी झाली का चौथी, पाचवी सहावी पुढं जायची. गंमत अशी होती, एकदा दिलेली दुसऱ्यांदा आली नाही, सुरूच झाली शिवी. एक झाली का दुसरी तिसरी चालू शिव्या. एवढ्या शिव्या देवाला द्यायला लागल्यावर तो म्हणायला लागला, काय जोडी लावली बाबा देवानी. आणि नवरा एवढा नामस्मरण करतो, बायको एवढ्या शिव्या घालते, अशी विजोड जोडी कशी लावली. देव कसा चुकला? देव चुकत नसतो, लक्षात घ्या. चुकतो तो माणूस, देव कधीच चुकत नाही. आणि जोडी लावताना तर अजिबात नाही.
मग ती तुकाराम महाराजांची असू द्या नाही तर तुमची आमची असू द्या, कधीच चुकत नसतो. तो म्हणायला लागला नाही, ज्या अर्थी पांडुरंगाने जोडी लावली त्या अर्थी चूक नाही. दोघांचा अधिकार सारखा आहे, दोघांचं देवावरती प्रेमच आहे. प्रेमात फरक एवढाच आहे, तुकाराम महाराज अविरोधी स्वरूपाचं प्रेम करतात, भक्ती करतात, आणि या आईसाहेब विरोधी भक्ती, ज्याला विरोधासक्ती म्हणतात. प्रेमच आहे ते. जर अधिकार सारखा नसला असता तर ज्यावेळी पायामध्ये काटा मोडला त्यावेळी काढायला देव कशा करता आला असता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आईसाहेब तुकाराम महाराजांची भांडायची, सारखं भांडण. का भांडू नाही सांगा ना. नवऱ्यानी जर संसाराकडे लक्षच दिलं नाही, बायको पोराकडे लक्षच दिलं नाही, घरात काही कमवून आणूनच दिलं नाही, तर बायकोनी भांडायचं नाही तर करायचं काय. आपण नेहमी हेच सांगतो, आईसाहेब भांडकुदळ होत्या, त्या भांडत होत्या, पण त्यांच्या भूमिकेत उतरून बघा ना. तुकाराम महाराज जर आजकालसारखं कीर्तन करून भरपूर घरी घेऊन गेले असते तर आजकालच्या बायकासारखं त्यांची आरती ओळली असती नाही साहेबांनी. पण ते कुठं आहे आता. महाराजांच्या नशिबात नारळही नव्हतं, पाकिट तर लांब राहिलं. आईसाहेब त्याच्याकरता भांडायचे, कितीही भांडू द्या, पण 12ची वेळ बरोबर सांभाळायची. तुकाराम महाराजांच्या तोंडात घास गेल्याशिवाय आईसाहेब घास घ्यायच्या नाही. एका दिवशी महाराज डोंगरावर बसलेले होते, आईसाहेबांना माहिती, त्यांच्यासाठी अन्न घेऊन जात असताना पायात काटा मोडला. एक हात वर होता दुर्डीला, एक हात होता, एका हातात होतं पाणी, पायात काटा मोडला, पाय असा हवेत धरला, आणि काय केलं असेल तर एका पायावरती उभं राहून सगळ्यात पहिल्यांदा कडकडून शिवी दिली ती पांडुरंगाला. आणि ती शिवी ऐकून पांडुरंग तिथं प्रकट झाला. अहो तुम्ही आम्ही ओव्या गाऊन मरायची वेळ आली तरी देऊ येईल. आईसाहेबांनी शिवी दिली तरी तिथं प्रकट झाला. पांडुरंग परमात्मा लहान मुलाचं गुराख्याचं रूप घेऊन आला, पाय हातात धरला, हळूच काटा काढला. आईसाहेबाला एवढा आनंद झाला. आईसाहेबांनी डोक्यावरचं हातातलं खाली ठेवलं, मांडी घालून खाली बसल्या, त्याला मांडीवर घेतलं, म्हणे काय बाळा, काय जादू आहे तुझ्या हातात. हात लावला नुसता पायाला तर दुखणं थांबलं. काटा तर कधी काढला कळालं सुद्धा नाही. आता आईसाहेबाला कोणी सांगायचं, हा बाबा मोठमोठ्याचे काटे असेच अलगदपणे काढत, ज्याचा काढलाय त्याला कळू सुद्धा देत नाही. कोण आहेस बाबा, नाव काय तुझं, गाव कुठचं तुझं. आता परमात्मा महाराज त्याने लगेच सुरू केलं, झालं नाही साहेब काम, झालं तुम्ही तुमच्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने, माझी जनावरं कुठे गेलीत बघू द्या मला. नाही रे बाळा, म्हणे असं करू नको, सांग काहीतरी सांग, नाव तर सांग, गाव तर सांग. अरे तुकाराम महाराजांना मी आता जाऊन भेटणार आणि त्यांनाही सांगणार असं असं झालं. काय झालं, त्या मुलाने नुसतं पायाला हात लावला, दुखणं थांबलं, काटा कधी काढला कळालं नाही. त्याने विचारलं नाव सांग. काय सांगू बाळा, काहीतरी नाव नाही, गाव सांग. पांडुरंग म्हणायला लागले, नाव गाव सांगू, गावाचं नाव सांगू. भीमा तिरी एक वसलेले नगर, भीमेच्या तीरावरती एक नगर वसलेलं आहे. आईसाहेबांनी एवढी सुरुवातच ऐकली, तिरकी नजर केली, म्हणे पंढरपूर. पंढरपूरचा आहेस का. आईसाहेबांना पंढरपूर देवाचं तर सोडा, पण पंढरपूर मधल्या लोकांचं सुद्धा राग होत. त्या गावचा माणूस जरी दिसला तरी त्यांचं डोकं फिरायचं. सांग पंढरपूरचं आहे. अरे बाबा नाही नाही नाही, पंढरपूर भीमा तिरी का एक पंढरपूर आहे का, अनेक नगर आहेत, त्याच्यातलाच मी एक. आईसाहेबाला संशय आला, म्हणे तुझं आता नाव सांग. नाव सांग, नाही सांगितलं तर तुला जाऊ देत नाही, तुझ्यावर संशय आला माझा. देव म्हणा, परमात्म्याने लगेच सुरू केलं, म्हणे आईसाहेब माझं नाव काय मी ठेवलं का. मी जन्माला आलो त्यावेळी माझ्या आई वडिलांनी नाव काय मला विचारून ठेवलं का. आवडलं नाव ठेवलं, माझा काय दोष आहे त्याच्यात, दोष माझा नाही. म्हणे आगाऊ बोलू नको, लवकर नाव सांग काय आहे तुझं. नाव लपवण्याचा प्रयत्न करू नको, काय नाव आहे तुझं. देवानी सांगितलं माझं नाव विठ्या. विठ्या म्हणल्या असं ढकलून दिलं मांडीवरून, खाली पाडलं, म्हणे हात मेल्या तूही तोच आहेस काय. पायात काटा मोडला, काढायला देवाला अधिकार केवढा आहे बघा. त्यांनी आईसाहेबाला फक्त नमस्कार केला. तुकाराम महाराजांचा पत्ता मिळाला. सरळ वाट धरली डोंगराची, डोंगरावर आला आणि पाहता तर तुकाराम महाराज बसलेले. महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना नमस्कार केल्यानंतर महाराज उत्थान दिशेत आले. विचारायला लागले, कोण आहेस बाबा, कुठल्या गावचा आहेस, का आलास इथं. त्यांनी सांगितलं, महाराज म्हणे तुम्ही झालो बळीवंत एवढंच बोलता आहात ते माझ्या कानावरती आलं. त्याच्या संबंधाने मनात काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे, आपण बलवान झालात कशाने झालात ते मला कळालं नाही, सांगाल का. महाराज म्हणाले, सांगतो ना, अभंगाच्या पहिल्या.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई टाळी वाजवा विठोबा रखुमाई जय जय विठोबा झालो बळीवंत होवो निया शरणागत केला घरा तरी घाबा ठाई पाडी येला ठेवा. साधकाने विचारलं, महाराज तुम्ही झालो बळीवंत झालो बळीवंत झालो बळीवंत म्हणता, पण कशाने झाला ते सांगाल का? महाराज म्हणायला लागले, सांगतो ना. मी असं ठरवलं होतं, जो येऊन मला विचारेल त्यालाच सांगेन, म्हणून आजपर्यंत पुढचं कोणाशीही मी बोललो नाही. मी बलवान झालो कशाने? हो निया शरणागत, भगवंताचा शरणागत झालो आणि त्या शरणागती स्वीकारल्यामुळं मी भगवंता एवढा किंवा त्याच्यापेक्षा अधिक बलवान झालो. तो म्हणाला, ठीक आहे, पण महाराज आपण झालो बळीवंत हे जाहीर करता त्यावेळी याचा अर्थ लक्षात घेतला. दोनच शब्द आहेत, झालो बळीवंत, बळीवंत झालो. तुम्ही जगाला सांगता मी बलवान झालो, पण हे सांगत असताना तुम्ही आणखीन एक गोष्ट तुमच्या स्वतःच्याच मुखाने जगासमोर प्रगट करतात, हे लक्षात येते का? तुम्ही म्हणता मी बलवान झालो, मी बलवान झालो. आज तुम्ही म्हणत असाल तर याचा अर्थ असा होतो, याच्यापूर्वी तुम्ही बलहीन होता. जसं एखाद्याने येऊन जाहीर करावं, मी आज शहाणा झालो. बरं, आज शहाणा झालो म्हणजे अर्थ सरळच, आधी नव्हतो. तसं झालं म्हणे, मी आज बलवान झालो म्हणजे आधी नव्हतो, बलहीन होतो, असा दुर्बल होतो असा अर्थ. महाराज म्हणाले, असं नाही. आज बलवान झालो हे खरं आहे, पण आधी दुर्बल होतो, बलहीन होतो हे खरं नाही. सामान्य जीवाच्या अंगामध्ये जेवढं बल असतं तेवढं होतच ना. पण आता जे साधनेनंतर साधनेचं बळ जे प्राप्त झालं, शरणागतीनंतर जे बळ प्राप्त झालं, ते मात्र अनंत पटीनं वृद्धिंगत झालेलं आहे. त्याच्यामुळं मी सांगायला लागलो मी बलवान झालो बरं का. पण काही जणाला लक्षातच येणार, अरे बलवान झालो कशाने झालं विचारा, काय केलं म्हणून, बरं किती बलवान झालात विचारा. कोणीही विचारायला तयार नाही. मला ही प्राप्त झालेली स्थिती जगाला उलगडून सांगायची, पण विचारायला कोणी तयार नाही. बरं झालं तू आलास भाऊ, ठीक आहे. आधीपेक्षा अधिक अनंतपट बल माझ्यात निर्माण झालं. कशाने निर्माण झालं? मी शरणागती भगवंताची स्वीकारल्यामुळं. बरं, पण महाराज तुम्ही स्वतःला बलवान म्हणता, पण तुम्हाला माहिती आहे का जगात अनेक गोष्टी बलवान आहेत, एकापेक्षा एक बलवान आहेत. सगळ्यात कोणी कितीही मोठा बलवान असू द्या, त्याच्यापेक्षा त्याची इंद्रिय ही बलवान असतात. हा नियम आहे. कोणी किती बलवान, कोणत्याही क्षेत्रातला असू द्या, कितीही मोठा बलवान असू द्या, त्याची इंद्रिय त्याच्यापेक्षा बलवान. व्यासाने श्लोकच लिहिला, मात्रा स्वस्रा दुहित्राबा विविक्ता सुनो भवेत
बलवान इंद्रियग्राम विध्वंसमपि कर्षति. एका दिवशी व्यास बसले होते आणि जैमिनीला सांगितलं, लिही बाबा श्लोक. मात्रा, स्वस्रा, द्वैत्रा वा आई असू द्या, मुलगी असू द्या, बहीण असू द्या, घरातली कुठलीही आपली महिला असू द्या, विविक्तासनो भवेत. एका आसनावर बसायचं नाही पुरुषांनी. का बसायचं नाही? बलवान इंद्रियग्रामम. इंद्रिय बलवान असतात, त्याच्यामुळे एका आसनावर बसायचं नाही. 1.5 श्लोक जैमिनीने लिहून घेतला, कुठेही अडचण नाही. शेवटचा तुकडा लिहिला, विद्वांसमपि कर्षति. विद्वानांचं सुद्धा ती इंद्रिय आकर्षण करतात. इथं मात्र जैमिनी थांबले, म्हणे महाराज थोडा इथं बदल करा. विद्वानांचं कोणतीच इंद्रिय कोणाचीच इंद्रिय आकर्षण करत नाहीत. मला हे पटत नाही, त्याच्यामुळे मला वाटतं विद्वांसम अपीच्याऐवजी नापी कर्षति करूया. व्यास म्हणाले नाही, मी म्हणतो तेच लिहा. व्यासोब्रुतेन संशय. व्यास बोलतात म्हटल्यावर संशय घ्यायचं कारण नाही. म्हटलं ते लिहायचं. आता गुरु महाराज सांगतात म्हटल्यावर नाराजीनं मनात नसतानाही जैमिनीनं ते लिहिलं, श्लोक पूर्ण केला, ठेवलं, उठून गेले. व्यासांच्या लक्षात आलं, म्हणे हा नाराज झाला, याला हे पटलं नाही. ठीक आहे, पटवून देऊ. 1 महिना 1.5 महिन्याचा काळ गेला. संध्याकाळच्या वेळी अचानक जोराचा पाऊस सुरू झाला, मुसळधार पाऊस. हे जैमिनी आपल्या झोपडीत बसलेले. एवढा जोराचा पाऊस अचानक कसा काय यायला लागला म्हणून दारातून बाहेर बघायला लागले. आणि बाहेर बघत असताना त्यांना दिसलं आपल्या झोपडीकडे कोणीतरी यायला लागले. बघायला लागले, म्हणजे कोण आहे बाबा, कोण माणूस आहे, आता या पावसात सापडला, काय त्याची अवस्था झाली असेल, मनात विचार. ते थोडं जवळ आल्यानंतर लक्षात आलं, अरे हा पुरुष नाही, ही एक महिला आहे. महिला आहे हे पाहिल्यानंतर त्याने आपल्या हातातलं बाजूला ठेवलं, त्या झोपडीच्या दारावर येऊन बघायला लागले, कोण आहे बाबा, कुणाच्या घरची आहे. आता केवढी जबाबदारी. पुरुष असला असता तर आपण जवळ घेतलं असतं, त्याला थोडा वेळ बसवलं असतं, आपल्या आपल्या मार्गाने तो निघून गेला असता. पण आता ही महिला आहे म्हटल्यानंतर तिला घरात घ्यावं लागणार, सगळी व्यवस्था करावं लागणार, सुखरूप घरी नेऊन सोडावं लागणार. जबाबदारी वाढली. कोण आहे बघावं तरी. तेवढ्यात त्या महिला जवळ आल्या आणि थोड्याशा 15-20 फूट अंतरावरती तिथेच उभं राहिले. जैमिनी म्हणायला लागल्या, ओ बाई आत या ना, जोराचा पाऊस आहे, या, भिजून गेलात तुम्ही, या. ती बाई म्हणायला लागली, येऊ कसं, तुम्ही कोण आहेत मला काय माहिती, परक्या पुरुषावर विश्वास कसा ठेवू. त्यावेळी जैमिनीने सांगितलं, घरातल्या पुरुषांवरती जेवढा विश्वास ठेवता तेवढा माझ्यावरती ठेवा, मी कुणी सामान्य नाही. व्यासांचा परमप्रिय शिष्य जैमिनी माझं नाव आहे, या माझ्यावर विश्वास ठेवून. विश्वास ठेवून या म्हटल्यावर त्या आल्या. आल्यानंतर झोपडीत एका कोपऱ्यात जाऊन उभे राहिला. त्यांनी पाहिलं पूर्ण भिजून गेलेले आहेत. मग काय, जे जवळची कोरडं वस्त्र होते ते दिली पुसायला. तेवढ्यावरही भागलं नाही ना, ओल्या कपड्यामुळं. पुन्हा थंडी वाजायला लागली म्हणून पुन्हा दुसरी कोरडी दिली नेसायला. झालं. थोड्या वेळानंतर ज्यावेळी त्या स्थिर स्थावर झाल्या त्यावेळी दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. कोण आहेत बाई, कोणाच्या आहेत, कशा काय इकडं आलात, इतक्या एवढं ह्याच्यात यायचं कारण काय तुमचं. बोलता बोलता मग आता कोण आहेत तुम्ही म्हटल्यावर सामान्यपणे वडिलाचं नाव, गावाचं, घराचं, भावाचं काहीतरी सांगावं. या बाईनं वेदांताच्या भाषेतून उत्तर द्यायला सुरुवात केली. कोण आहेस तू. अरे बाबा कुणाला कळतं आजपर्यंत, मी कोण आहे मोठमोठ्याला कळालं नाही. झालं सुरू वेदांत. आणि ज्यावेळी जैमिनींनी ही उत्तरं ऐकली त्यावेळी जैमिनीच्या लक्षात आलं, ही काही सामान्य नाही बरं, ही सुद्धा विदुषी आहे, विद्वान आहे, अनेक ग्रंथांचा अभ्यास दिसतो. तुमचे गुरु कोण, कोणाकडे तुम्ही अध्ययन केलं. मग बोलता बोलता चर्चा सुरू झाली आणि चर्चा एवढी रंगली, दोघांमधलं अंतर कमी झालं, दोघे जवळ येऊन बसले, गप्पा सुरू झाल्या. आणि थोड्याच वेळानंतर जैमिनीला वाटायला लागलं, देवा म्हणे अशा उदासीन काळामध्ये एखादी जर अशी मला चर्चा करायला बायको भेटली तर काय मजा येईल. कधीच काळ उदासीन आपला जाणार नाही. मग आता काय करा, अशी म्हणण्यापेक्षा नंतर वाटायला लागली हीच भेटली तर काय बरं होईल. मग आता हिला विचारावं. विचारलं, बाई म्हणे तुमचं लग्न झालं का, एवढ्या विद्वान आहेत, सुंदर आहेत, सगळं आहे, तरुण आहेत, मग लग्न झालं का. म्हणे नाही झालं. का नाही झालं. कारण माझी अट ऐकली की नवरा मुलगा पळून जातो. काय अट घालता तुम्ही अशी. मी एकच अट घालते, ज्याला माझ्याशी लग्न करायचं आहे त्यांनी मला पाठीवर घ्यायचं आणि एका घराच्या 3 प्रदक्षिणा मारायच्या. पाठीवर घ्यायचं कसं, साखरेचं पोतं घेतल्यासारखं नाही. मग घोडा व्हायचं. घोडा येतं का दाखवू करून. आता तेही करायला लावतात काय. 2 हात टेकवायचे, गुडघे टेकवायचे, पाठीवर घ्यायचं. आपण जसं आजोबा किंवा वडील जसं मुलाला घोडा घोडा होऊन खेळवतात तसं घराच्या भोवती 3 प्रदक्षिणा घेतली की झालं. 3री पूर्ण झाली, मी लग्न करणार. जैमिनी म्हणाले, मी करू का अट पूर्ण. करा ना, आनंदाने करीन लग्न. झालं. म्हणे पाऊस थांबू द्या. पाऊस थांबला. पाऊस थांबल्यावर जैमिनी लगेच धावत पळत आली. घोडा झाले, त्याला पाठीवर बसवलं. आता ती तरुण मुलगी पाठीवर बसली, त्यांना काही वजन जाणवेच ना त्यांचं. आता असं म्हणतात बरं का, मला माहिती नाही, ज्यावेळी मुलीचं लग्न व्हायचं असतं त्यावेळी वजन कमीच असतं म्हणे, नंतर नवऱ्याचं खाऊन वाढतं असं म्हणतात. मला माहिती नाही, एक माहिती ते सांगितलं.
म्हणजे वजन एवढं हलकं तिचं, पाठीवर घेऊन फिरायला लागले. एक प्रदक्षिणा झाली, दुसरी झाली, अडीच झाले, आता 2.25 अंतर एवढं राहिलं. त्याला आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर वाव भर कासरा भर. आता ते वाव आणि कासरा मला माहीत नाही बरं, आम्हाला वावे माहीत नाही आणि ते कासरे कधी आम्ही पाहिले नाहीत आमच्याकडे. त्याच्यामुळं कोणी कसाही असू द्या, त्याची इंद्रिय त्याच्यापेक्षा बलवान आहे. तुम्ही जगाला ओरडून लाख सांगत असाल मी बलवान झालो, पण तुमच्यापेक्षा इंद्रिय बलवान आहेत ना. काय स्वतःला बलवान म्हणता? महाराज म्हणाले नाही, इतरांच्या बाबतीत हे खरं होत असेल, आमच्या नाही. आम्ही इंद्रियापेक्षा बलवान नाही, आम्ही इंद्रियापेक्षा आम्ही बलवान आहोत. काम क्रोध बंदी, काम क्रोध बंदी खानी तुका मान दिले हरीचे पवाडे गरजो, हरीचे पवाडे गरजो, हरीचे पवाडे गरजे, हरीचे पवाडे गरजे, हरीचे पवाडे हरीचे पवाडे गरजे, हरीचे पवाडे काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिली दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. महाराज म्हणायला लागले इतरांचं माहित नाही, पण आमचं विचाराल तर आम्ही इंद्रियाचे धनी गोसावी मालक आहोत. कसे झालात महाराज? काम क्रोध बंदी खानी. काम आणि क्रोध या विकारांना आम्ही बंदीखान्यात टाकलं. आम्हाला माहिती आहे सगळेच जीव इंद्रियाचे गुलाम का होतात, कारण या दोन विकारामुळं, कामामुळं आणि क्रोधामुळं आम्ही हे दोन विकारच बंदीखान्यात टाकले. त्याचा परिणाम काय झाला? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, आम्ही मालक झालो. कुणाची? इंद्रियाचे. तुमचा माझा विचार केला तर इंद्रिय जे म्हणतील ते आपल्याला ऐकावं लागतं, डोळे जे दाखवतील ते आपल्याला पाहावं लागतं, कान जे ऐकवतील ते आपल्याला ऐकावं लागतं, पाय जिकडे घेऊन जातील तिकडं आपल्याला जावं लागतं, हात जे खाऊ घालतील ते खावं लागतं. हे जसं ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाच्या बाबतीत आहे, ते जे करतील आपल्याला विनाकारण वाटतं. मी पाहिल ते डोळा पाहत, अरे नाही, त्याला पाहायचंय ते तुला पाहावं लागतं, तुझ्या हातात काही नाही. पण तुकाराम महाराजांच्या बाबतीत असं आहे, तुकाराम महाराजांनी एकदा इंद्रियाला सांगितलं, डोळ्याला सांगितलं, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. एकदा सांगितलं डोळ्यांना, तुम्ही फक्त विठोबाचं मुख पहा. अनंत जरी चेहरे समोर आले, मुख समोर आले, तरी त्याच्यात ते कोणतंही मुख त्यांना दिसायचं नाही, पण त्याच्यात देवाचं आलं की बरोबर दिसायचं. डोळे दुसरं स्वीकारतच नव्हते. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. एकदा कानाला सांगून टाकलं, कानानं तुम्ही काय ऐकायचं? फक्त विठोबाचे गुण. आपण 1000 लोक जरी तुकाराम महाराजांच्या बाजूला बसून प्रपंचातल्या गप्पा गोष्टी करायला लागलो, एकही शब्द त्यांच्या कानात जायचा नाही. पण 1000तून एखादा लांबून जरी देवाचं नाव घ्यायला लागला आणि देवाबद्दल बोलायला लागला, लगेच कानात घुसायचं. कारण तुकाराम महाराजांनी त्यांच्या इंद्रियांना आज्ञा केली. का आज्ञा करू शकतात? ते मालक आहेत इंद्रियाचे म्हणून. म्हणजे इतरांसारखं आमचं नाही, आम्ही इंद्रियाचे मालक म्हणून म्हणतो झालो बळीवंत. ठीक आहे तुकाराम महाराज, तुम्ही इंद्रियापेक्षा बलवान झाला असाल, पण इंद्रियापेक्षाही एक जण बलवान आहे ना. कोण? या जगाला खाणारा काळ. त्या काळापेक्षा तुम्ही बलवान. महाराज म्हणायला लागले, होय जगा काळ काय आम्ही मागा दिला पाय, आम्ही मागा दिला पाय, आम्ही मागा दिला पाय. जगा काळ काय आम्ही माता दिला पाय, आम्ही मागा दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा
तुकाराम महाराज म्हणतात, अरे जगाला काळ खात असेल, पण जगाला खाणारा काळ त्याच्या माथ्यावरती आम्ही पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. प्रत्येक भक्ताने काळाच्या माथ्यावरती पाय दिला. उदाहरण पाहायचं असेल भागवतामध्ये ध्रुवचरित्र पहा. ज्यावेळी ध्रुवानी आपला राज्यकारभार आता संपवला आणि ते निजधाम गमन करायला लागले, वैकुंठ गमन करायला लागले, त्यावेळी त्यांना घेऊन जायला विमान आलं. विमानामध्ये चढवून ते बसणार एवढ्यात काळ तिथं प्रगट झाला. खाली मान त्यांनी घातली, त्याच्या डोक्यावरती पाय ठेवून ध्रुव विमानात बसले. विमानात बसले काळाच्या डोक्यावरती. फक्त ध्रुवच नाही, सगळ्याच संतांनी भक्तांनी हेच केलं. म्हणे जगाला काळ खात असेल, आम्हाला खात नाही, आम्ही काळापेक्षाही बलवान. ठीक आहे, काळापेक्षा, पण अहो एक जण बलवान आहे ना काळापेक्षा. कोण? देव आहे ना. तुम्ही देवापेक्षा बलवान आहेत. तुकाराम महाराज म्हणायला लागले, होय. तुका म्हणे आम्ही देवा होनी बळी राहिलो ही निराळी ठेवून आशा. बाबा आम्ही देवापेक्षाही बलवान झालो, आमच्या एवढं बलवान कोणीच नाही राहिलं. कशामुळं झालात बाबा? हो निया शरणागत. भगवंताची शरणागती स्वीकारली, त्याच्या एवढाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक बलवान आम्ही झालो. बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महाराज म्हणतात आम्ही बळीयाचे. म्हणजे कोण बळीया? बळीया माझा पंढरीराव, जुया देवांचाही देव असणारा बळीया पंढरीराव, त्याचे आम्ही अंकित झालो. आणि त्याचे अंकित झालो म्हणजेच काय? शरणागती स्वीकारल्यामुळं त्यांनी अंकन केलं आणि त्याच्यामुळं आम्ही बलवान झालो. आमच्या एवढं बलवान कोणीच नाही. ठीक आहे. तो म्हणायला लागला, महाराज होतं काय? सामान्यपणे मी पाहिलेलं सांगतो. म्हणे एखादा बलहीन आहे आणि त्याच्यामध्ये कालांतराने बलाचा संचार झाला. होतं काय? ही बलाची वृद्धी त्याच्या बुद्धीवरती परिणाम करते. पान आपल्या गावात एखादा अशक्त मुलगा आहे, अजिबात शक्ती नाही, बल नाही त्याच्या अंगात. एखाद्याने डोळे जरी वर करून पाहिले, थोडे मोठे केले, तर तो घाबरून पळून जातो. जोरात कोणी बोलायला लागला पळून जातो, कोणाच्या नजरेला नजर देत नाही, कोणी बोलवलं तर समोर येत नाही, घाबरत असतो. पण तोच मुलगा कालांतराने मोठा झाला आणि थोडंसं बल त्यांनी संपादन केलं, काही औषधीचं सेवन केलं, व्यायाम केला, आहार वाढवला आणि बलवान झाला. आता हाच बलवान झालेला मुलगा पुन्हा त्याच ठिकाणी येऊ द्या आणि त्याला कोणी डोळे दाखवू द्या बरं. बलहीन असताना डोळे दाखवले तर पळून जाईल, पण बलवान झाल्यानंतर डोळे दाखवाल तर म्हणेल का नाही, बघू नको, डोळेच काढीन तुझे. बुद्धी विकृत झाली का नाही? भाषा बदलली. बरं, नुसतं भाषा बदलत नाही, बल वाढलं म्हटलं की एखाद्या दुर्बळाला जाऊन अत्याचार करायचे, त्याच्या घरात घुसायचं, घरातलं सगळं घेऊन जायचं, अपहार करायचा. म्हणे अशी बुद्धी विकृत होते. म्हणे महाराज तुमच्यातही आधी बल नव्हतं तुम्हीच म्हणता, नंतर बल वाढलं म्हणता. मग आता असं बलाचा संचार झाल्यानंतर त्याचा परिणाम बुद्धीवर झाला का? तुम्ही काय केलं? म्हणे महाराज म्हणायला लागले, एकच केलं. केला घरात रिघावा. घरात रिघावा केलं म्हणजे काय? म्हणे घरात घुसलो. तो म्हणाला, मला हेच वाटलं होतं महाराज. एखादा बलवान झाला की त्याची बुद्धी त्याला हेच करायला लावते, एखाद्या दुर्बळाच्या घरात घुसून त्याच्यावरती अत्याचार करायला लावते. तुम्ही हेच केलं? महाराज म्हणाले, हे नाही केलं. मी कुणाच्या घरात घुसलो ते तर विचार. कुणाच्या घरात घुसलास? ज्याच्या जीवावरती बलवान झालो, ज्याची शरणागती स्वीकारून बलवान झालो, त्या देवाच्या घरात घुसलो. काय केलं घरात घुसून देवाच्या? म्हणे ठाई पाडियेला ठेवा. ठाई पाडियेला, पाडियेनं म्हणजे जाणून घेणं, ठाई पाडून घेणं म्हणजे जाणून घेणं. तुकाराम महाराज म्हणायला लागले, मी भगवंताच्या जवळ बसून निरीक्षण केलं. काय करतो देव? देव एकच करतो. म्हणे जे कोणी जवळ येतील त्यांना वरवरचं देतो आणि बोळवण करतो. पण मुख्य ठेवा त्याने आत घरात नेऊन लपवून ठेवला. हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळी मला लक्षात आलं, म्हणे हा ठेवा जर आपल्याला पाहिजे असेल तर देवाच्या घरात घुसल्याशिवाय देव काही आपल्याला देणार नाही.
आणि घरात घुसायचं असेल तर बल आपण संपादन केलं पाहिजे. म्हणून मी काय केलं, पहिल्यांदा भगवंताची शरणागती स्वीकारून बल संपादन केलं आणि मग एका दिवशी देवाच्या घरात घुसलो बलाच्या जोरावर. आणि मग घरात घुसून काय केलं, जो ठेवा भगवंतानी सगळ्यांपासून लपवून ठेवलेला होता तो कुठं ठेवला हे शोधून काढलं. आणि एका दिवशी मला तो लपवून ठेवलेला ठेवा सापडल्यावर मी म्हटलं आता हा इथं ठेवलंय बाबा, मग आता हे मिळवायचं कसं. हातात चढे धन ऐसे रचिले कारण, ते धन तो ठेवा हातात कसा येईल, हस्तगत कसा होईल याच्याकरता जे करावं लागलं ती कारणं रचली. आणि मग बऱ्याच काळानंतर एका दिवशी तो ठेवा माझ्या हातात आला. आणि जसा तो ठेवा माझ्या हातात आला तसा परमात्मा माझ्यासमोर प्रकट झाला. प्रकट झालेल्या परमात्म्याला मी पाहिलं आणि काय केलं, अभंगाच्या शेवटच्या चरणात तू का म्हणे मिठे, तू का म्हणे मिठे, तू का म्हणे मिठे, तू का म्हणे मिठे, दुःख म्हणे दुःख म्हणे दुःख म्हणे दुःख म्हणे पाहिले या सुटे, पाहिले बने या सुटे, पाहिले बने या सुटे, केला खरा कधी गाबा, केला खरा कधी गाबा, पोय देवनी केली तुझी, पोय देवनी केली तुझी, केला घरात गावा, केला घरात गावा. आई पडीला, आई पडे, आई पडे, येला देवा, 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 आई पडे, आई पडे, पायी पडिलिया आना, आना, ये पडीला ठेवा, इकून
जय हो. जय हो. ठाई पडियेला ठेवा केला घरात तुकामणी मिठी तुकामणी मिठी पायी देवनी केली सुटी केला घरा तरी घावा ठाई पाडीला ठेवा. महाराज म्हणायला लागले ज्यावेळी तो ठेवा माझ्या हातात आला लगेच पांडुरंग परमात्मा समोर आला. समोर आलेल्या ते देवाला मी पाहिलं आणि केलं काय. तुका म्हणी मिठी पायी देवनी केली सुटी. देवाच्या पायाला मिठी दिली आणि या सगळ्यातून माझ्या स्वतःची मी सुटका करून घेतली आणि या आज ज्या अवस्थेवर आहे स्थितीवर आहे त्या स्थितीवर येऊन बसलो. बाबांनो हे मला सगळं सांगायचं होतं पण श्रोत्यांना याच्यातलं गांभीर्यच कळालं नाही म्हणून ते एखाद्याने मला येऊन विचारावं याच्याकरता 2 शब्दाचं उच्चारण करत होतो. झालो बळीवंत झालो बळीवंत. आणि आज तू भेटलास बाबा त्या तुझ्यामुळं सगळ्या जगाला कळेल तुकाराम महाराज कोणत्या अवस्थेवरती आरूढ झाले कशाने अवस्था झाले आणि ज्याला ज्याला कळेल महाराज म्हणतात त्यापैकी एखाद्याच्या तरी अंतःकरणात आपणही याच अवस्थेवर आरूढ व्हावं असं निर्माण होईल भावना निर्माण होईल आणि तो प्रयत्न करेल. महाराजांना काय वाटतं माझी स्थिती ऐकून एखाद्याने मी केलं तेच करावं. महाराज या स्थितीवर आरूढ झाले महाराजांना वाटतं आपल्यापैकी एखाद्याने त्या स्थितीवर आरूढ व्हावं पण त्यासाठी काय करावं जे महाराजांनी केलं ते भगवंताची शरणागती स्वीकारावी. त्याच्यामुळं भगवंता एवढं बलवान व्हावं. बलाचा वापर भगवंताच्या घरात घुसण्यासाठी करावा. घरात घुसून दुसरं तिसरं काही शोधून सोबत घेण्यापेक्षा देवानी जो सच्चिदानंद रूपतेचा ठेवा लपवून ठेवलेला आहे तो शोधून काढावा. मग तो हातात कसं पडेल याच्याकरता काय कारणं रचायची तर रचावी आणि तो शोधून हस्तगत करून घ्यावा. महाराज म्हणतात ज्या दिवशी तो ठेवा तुमच्या हातात येईल त्याच दिवशी परमात्मा समोर येईल आणि तो समोर आल्यानंतर काय करायचं मी केलं तेच फक्त पायाला मिठी द्यायची आणि सगळ्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची. हे आपण सगळ्यांनी किंवा आपल्यापैकी एखाद्याने करावं ही अपेक्षा महाराजांची आहे म्हणून महाराजांनी अभंगातून आपल्यासमोर स्थिती वर्णन करून सांगितली. तुकाराम महाराजांनी अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षेची पूर्तता करणं ही आपली जबाबदारी आहे. आपण तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे भगवंताला शरण जावं आणि शरण जाऊन करावं काय भगवंताच्या घरामध्ये शिरकाव करावा रिघावा करावा आणि भगवंताच्या घरात जाऊन त्यांनी लपवून ठेवलेला ठेवा शोधून काढावा हस्तगत करावा. त्यावेळी देव समोर येईल त्यावेळी पायाला मिठी देऊन स्वतःची या संसारातून सुटका करून घ्यावी. जो करून घेईल त्याचा उद्धार होईल याच्याकरता म्हणून महाराजांनी हे सगळं आपल्याला सांगितलं. यथामती झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी माऊली ज्ञानोबराय तुकोबारायांच्या चरणी सद्गुरू गुंडा महाराजांच्या वैकुंठवासी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. अतिशय प्रेमानं श्रद्धेनं निष्ठेनं जोमानं गेल्या 44 वर्षापासून आपण इथं सप्ताह करत आहात. मला आल्यावर असं कळालं की या 4-5 वर्षामध्ये 8-10 वर्षामध्ये स्वरूप सप्ताहाचं आपण असं भव्यदिव्य केलेलं आहे. आता आनंद वाटतो ज्यावेळी एवढा समुदाय आपल्यासारखा सुज्ञ श्रोता समोर येतो आणि श्रवण कीर्तन श्रवण करतो. झालो बळीवंत झालो बळीवंत झालो बळीवंत झालो बळीवंत जानो बळीवंत
जानो बळीवंत जानो बळीवंत झालो बळीवंत रणा झालो बळीवंत झालो बळीवंत होऊनी शरणागत होऊनी चरणागत होऊनी चरणागत केले घरारी केले घरात केले घरात केले घरात मनोनिया शरणागत हो बोनिया हो बोनिया हो बोनिया हो बोनिया शरणागत केला घरात रिकामा 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 केला घरात झालो रिकामा बळीवंत झालो बळीवंत झालो बळीवंत झालो बळीवंत बळीवंत झालो बळीवंत झालो बळीवंत झालो बळीवंत झालो बळीवंत झालो बळीवंत राम रणा झालो बळीवंत झालो बळीवंत झालो बळीवंत झालो बळीवंत राम झालो बळीवंत होनिया शरणागत होनिया शरणागत केले घरात रिकामा केला घरात रिकामा केला घरात रिकामा केला घरात रिकामा
पडियेला देवा आई पडिलो देवा आई पडिलो देवा आई पडिलो देवा 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 हाना हा धाई पडिलो देवा धाई धाई पडिलो देवा धाई थाई पडी लाधेवा थाई पडिलो देवा केले घरार घा केले घरात रिगावा केले घरात रिगावा केले घरात रिगावा आई पडियेला देवा ठाई पडियेला देवा ठाई पडियेला ठाई पडियेला ठाई पडियेला पडला देवा पडला देवा ठाई ठाई